सांगली मिरजमधील रखडलेली विकासकामे मार्गी लावा. लोकहित मंचचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना साकडे. सांगली आणि मिरज शहरातील प्रलंबित विकासकामांच्या धीम्या गतीमुळे नागरिक आणि विद्यार्थ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री चंद्रकांत दादा पाटील यांना पत्राद्वारे साकडे घालून ही कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली आहे. स्फूर्ती चौक ते वालचंद कॉलेज रस्ता, धूळ आणि अपघातांचे आगार. गेल्या अनेक दिवसांपासून स्फूर्ती चौक ते वालचंद कॉलेज बॅक गेट या रस्त्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. हा रस्ता विद्यार्थी आणि प्राध्यापकांसाठी महत्त्वाचा असून अर्धवट कामामुळे येथे धुळीचे लोट उडत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून वाहतूक कोंडी आणि अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. हे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे अशी मागणी भिसे यांनी केली आहे. मिरज ई-बस चार्जिंग स्टेशन. प्रशासकीय दिरंगाईचा फटका. पर्यावरणपूरक वाहतुकीसाठी सुरू करण्यात आलेल्या ई-बस सेवेला मिरज येथील चार्जिंग स्टेशन अभावी ब्रेक लागला आहे. स्टेशनचे काम अपूर्ण असल्याने बसच्या फेऱ्यांवर मर्यादा येत असून प्रशासकीय दिरंगाईमुळे प्रकल्पाचा खर्च आणि वेळ वाया जात असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. प्रशासनाने या दोन्ही महत्त्वाच्या विषयात तातडीने लक्ष घालून जनतेला दिलासा द्यावा, अन्यथा तीव्र भूमिका घ्यावी लागेल असा इशारा लोकहित मंचाच्या वतीने देण्यात आला आहे. अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी आपल्या सम्यक महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आजच सबस्क्राईब करा.